तर एनडीएचे घटक पक्ष नवनीत राणांचा प्रचार करतील असं रवी राणांनी म्हटलंय। नवनीत राणांना महायुतीतून उमेदवारी मिळणार असल्याचे रवी राणा यांनी संकेत दिले। एनडीएच्या निर्णयाचं कुणी पालन केलं नाही तर कारवाईची मागणी करणार असंही रवी राणा यांनी म्हटलंय। तर रवी राणांकडून नाव न घेता अडसुळांना हा इशारा देण्यात आलेला आहे। तर युवा स्वाभिमान पक्षासोबत हवा असं म्हणणाऱ्या असं मोठ्या पक्षालाही वाटतं असं नवनीत राणा यांनी म्हटलंय। दरम्यान नवनीत राणा आणि कार्यकर्तेही मेळाव्यात भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। या ठिकाणी सगळे एनडीएचे घटक खासदार नवनीत राणांच्या मंचावर दिसतील, एनडीएच्या मंचावर दिसतील आणि एनडीएचे घटक म्हणून खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील याच्यात कुठली शंका नाही आहे। थोडासा वेळ आहे, देर नाही आहे, पण 100% सगळे प्रचार करणार आहे। देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे ते निर्णय घेतील। तो त्यांचा राष्ट्रीय लेवलवरचा निर्णय आहे, भाजपचा निर्णय आहे। आमचं कर्तव्य आहे एनडीएचे घटक म्हणून आम्ही तो पूर्ण इमानदारीनं पालन करू। जे लोक एनडीएच्या घटक पक्षाचं इमानदारीनं पालन नाही करतील त्यांना नक्कीच एनडीएच्या माध्यमातून कारवाई करायला लावू, कारण की आज एनडीए सोबत जे आहे त्यांनी प्रत्येकाने प्रामाणिक राहिलं पाहिजे, मोदीजींचे हात मजबूत केले पाहिजे। छटाकभर मुठ्ठीनी जिथे 5 बोटच लागते ते मुठ्ठीनी पूर्ण जिल्ह्यावर मातीचा कार्यकर्ता काय असते ते मोठे मोठे पक्षाला दाखवून दिला आहे। आणि आज जे कार्यकर्ता मेळावा होत आहे हिचा पूर्ण क्रेडिट जर कोणाला असन तर मुठभर कार्यकर्ता ज्यांनी घेऊन या मैदानामध्ये सुरुवात केली, हा मुठ आज मोठे मोठे पक्षाला असं वाटते की त्यांच्या सोबत ते राहिले पाहिजे।